हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर कशी सुरू आहे तुमच्या सर्वांची नवरात्र? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपलं काल होतं, म्हणजे आता हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत थोडासा उशिराने येतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी. तर काल होतं ते म्हणजे आपलं कन्यापूजन, म्हणजे महाअष्टमी होती, 8वा दिवस नवरात्रीचा. तर त्याच दिवशी आपण कन्यापूजनसुद्धा करतो. तर कन्यापूजनासाठी मी काय काय घेतलं आहे मुलींसाठी, तर रुमालं घेतली होती. त्याच्यानंतर हे एक मला खूप आवडलं जेव्हा मी घ्यायला गेलो होतो ना कन्यापूजेसाठी काय काय, तर हे तिथे मला हे खूप आवडलं. म्हणजे छान होतं. त्याच्यात पट्टी आहे, पेन्सिल, म्हणजे जी स्टेशनरी असते ना आपली, जी मुलींना खरंच खूप उपयोगी पडेल, त्यांच्या स्कूल्समध्ये वगैरे ते लोकं वापरू शकतात, असं मग मी ते घेतलं. आणि त्याचं सजेशनसुद्धा मला बऱ्याच जणांनी हेच दिलं होतं, तर म्हणून ते एक घेतलं. त्याच्यानंतर मग टिकलीचं एक पाकीट घेतलं आणि मेहंदी पण विचार केला की मेहंदी घेईन वगैरे, पण नाही घेतली मग मी मेहंदी. आणि अजून ह्याच्यात काय काय ॲड होणार आहे ते म्हणजे चॉकलेट ॲड होणार आहे, फळ ॲड होणार आहे, फूल ॲड होणार आहे, त्याच्यात अजून काय काय ॲड होणार आहे. पण मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवलं. तर आता तुम्ही अशी माझी छान मस्त पूजा पाहिलीत, तर ती अष्टमीची त्याच दिवसाची पूजा आहे ज्या दिवशी आपला होम हवन असतो आणि आपली कन्यापूजन असते. तर असं छान मस्त माझी सकाळ सुंदर अशी मस्त देवांच्या पूजेने झाली. छान छान फुलं देवांना अर्पण केली आणि त्यात आता आपला उद्या आहे तो म्हणजे दसरा. तर दसऱ्याचं सुद्धा छान आधीचे आपले बरेच व्हिडिओ आहेत, कशी पूजा करायची, काय काय करायचं, तर हे सगळं तुमच्या सर्वांसोबत मी आधी शेअर केलेलं आहे. जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा. तर आता मी करतोय तो म्हणजे होम. तर तुम्हाला मला माहिती आहे तुमच्या घरात घट बसो वा न बसो, किंवा तुम्ही अखंड दिवा जो आपला असतो तर तो अखंड दिवा लावा नाही तर न लावा, पण होम हवन हे तुमच्या घरात अष्टमीच्या दिवशी झालंच पाहिजे. आणि खरंच खूप पवित्र असं मानलं जातं अष्टमीचा होम. तर म्हणून आज मी अष्टमीचा होम करतोय. आणि मागच्या वर्षी मी केला नव्हता काही कारणांमुळे, म्हणून यावर्षी मी अष्टमीचा होम करतोय. तर आता एक मी खालती काहीतरी ना असं घेऊन चलत राहा, कारण जो आपण हवनकुंड आपला ठेवतो ना तर तो खूप हिटेड होतो, खूप गरम होतो. तर त्या गरम होण्याच्या काय होतं, खालची लादीला पण आपला काहीतरी इश्यू होऊ शकतो. तर म्हणून काहीतरी तुम्ही वीट घेऊ शकता, किंवा आता मी इथे टाईल्स वापरली. आता जेव्हा माझं घर रिनोव्हेशनला टाकलं होतं, म्हणजे रिनोव्हेशन करायला, तर तेव्हाची टाईल्स होती माझ्याकडे, तर म्हणून मी ती टाईल्स ठेवली आहे. तर तुमच्याकडे अशी टाईल्स नसेल तर काहीतरी जाडसर काहीतरी घ्या, म्हणजे वीट घ्या, दगड घ्या मोठा, किंवा आपलं स्टीलचं मोठं जाड ताट असतं ना ते जरी घेतलात तरी चालेल. पण स्टीलचं ताट घेत असाल तर त्यात थोडंफार पाणी घाला, जेणेकरून ते जास्त ओव्हर होऊन म्हणजे गरम होऊन ते काळं पडणार नाही ताट. तर म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर मग ते ताटसुद्धा आपलं काळं पडत नाही. आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही टाईल्स वापरत असाल तर काहीच इश्यू नाही आहे. दगड घेत असाल, वीट घेत असाल तरीसुद्धा काहीच इश्यू नाही आहे. तर होम कसा करायचा, तर हे मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आतासुद्धा मी तुम्हाला सांगतो पुढे पुढे जसं जसं होत असेल तर. तर होमासाठी जिथे आपण बसणार आहोत, तर देवाचं पण आपल्याला काम करायचं आहे आणि आपली सेफ्टीसुद्धा आपल्या बाळगायची आहे. तर मग आता काय करायचं, तर पहिल्या बाजूला एक मी तुपाचा दिवा लावून घेतला आहे. तर त्या दिव्याची मी पूजा करून घेतो आहे. होमासाठी जेव्हा तुम्ही बसता तेव्हा वेगळाच छोटासा तुपाचा दिवा किंवा तेलाचा
जो तुम्हाला जमेल तर तो लावायचा आणि तो लावल्याच्या नंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याचं पूजन करून त्याला नमन करायचं. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सर्व सामान दाखवतो की होमासाठी आपल्याला काय काय सामान लागतं. तसं याआधी मी तुम्हाला दाखवलं होतं पण तरीसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे. तर पहिला होमपुडा घेतला आहे, त्याच्यानंतर ह्या ज्या समिधा असतात त्या घेतल्या आहेत, त्याच्यानंतर मग ते आपले जव, काळे तीळ, सफेद तीळ, त्याच्यानंतर गौरी, आपला जो कापूर आहे तो कापूर, पिवळी मोहरी, गुगुळ, त्याच्यानंतर मग आपला जो पावडर धूप असतो, धुपाचे काय काय खडे भेटतात आणि काय काय ठिकाणी पावडर धूप मिळतो, तर ते पावडर धूप. त्याच्यानंतर आता एकत्र आपल्याला काय काय करायचं आहे, तर आपल्याला एकत्र जव घ्यायचे आहेत, काळे तीळ घ्यायचे आहेत, सफेद तीळ घ्यायचे आहेत, गुगुळ त्याच्यात घालायचा आहे, त्याच्यानंतर थोडासा कापूर त्याची पूड करून आपल्याला त्यात घालायची आहे, त्याच्यानंतर मग जो आपला होमपुडा आहे तो त्याच्यात घालायचा आहे. तर एवढं सगळं आपण एकत्ररित्या छान मिक्स करायचं. मिक्स करून त्याच्यात काय काय जण तूप देखील घालतात, तर पण ते तूप घातल्याने काय होतं ते खूप आहे ना चिकट चिकट होतं. मग ते काय काय आपल्या हाताला होमात जेव्हा आपण होमची पूजा करत म्हणजे सुरुवात करतो ना, तर तेव्हा आपल्या हाताला ते चिटकून राहतं आणि ते होमात पटकन पडत नाही. तर म्हणून मग काय करायचं, त्याच्यात तूप घालायचं नाही आणि तूप न घालताच आपण त्याला असं सुखच ठेवायचं कोरडं. तर मी बघा असं त्याला छान मस्त मिक्स करून घेतलं आहे कोरडं. थोडासा व्हिडिओ फास्ट ठेवला आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप फास्ट होऊन जातो, म्हणजे खूप मोठा होऊन जातो व्हिडिओ. त्याच्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो हे जे प्रमाण मी तुपाचे ते घेतलं ते माझ्याकडनं कमी होतं. तूप थोडंसं जास्त लागतं, तर तुम्ही जास्तच क्वांटिटीमध्ये तूप घ्या. त्याच्यानंतर आता गौरी वगैरे सगळं माझं तयार आहे. त्याच्यानंतर आता होमच्या इथे थोडंसं डेकोरेशन केलं आहे फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून. असं का नाही आहे की तुम्ही पण केलंच पाहिजे, करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आता पहिलं 4 दिशेने आणि मध्यभागी कापूर ठेवायचा, म्हणजे जेव्हा आपण प्रज्वलित करू आपला होम तर तेव्हा तो छान मस्त प्रज्वलित होईल आणि त्याच्या ज्वाळा खूप छान अशा मस्त होतील. तर आता त्या गौरी ज्या आहेत आपली शेणाची गौरी, तर ती नीटनीटकी तोडून घ्यायची आणि ती ठेवायची. त्याच्यानंतर मग आपल्या ह्या ज्या समिधाच्या काड्या असतात तर त्या मोठ्या छोट्या जाड्या अशा कशाही आपल्याला अवेलेबल होतात. तर पहिल्या थोड्याशा घालायच्या, 5-6 किंवा 2-3 काड्या बाजूला ठेवायच्या, कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा आपला होम जळत जातो ना तर तेव्हा मध्ये मध्ये त्याला घालायला मदत होते. तर म्हणून तसं करायचं, सगळंच एकत्र घालून नाही ठेवायचं. त्याच्यानंतर मग सगळं ते लावून झालं की त्याच्यावरती तूप घालायचं 2 ते 3 चमचे, म्हणजे ते जळायला खूप बरं पडतं, म्हणजे ज्या ज्वाळा त्याच्यावर असतात ना तर त्या नीटनेटक्या होतात. त्याच्यानंतर ह्याच्यात मी कापूर ठेवतो आहे. मी दोन्ही प्रकारचा कापूर वापरला. होमासाठी मी वेगळा कापूर आणला होता, पण तो काय मला पुरला नाही. तर म्हणून मग मी माझा जो भीमसेनी कापूर मी नेहमी घरासाठी वापरतो तर तो वापरलेला आहे. तर आता छान कापूर वगैरे त्याच्यात घालायचा आणि कापूर वगैरे थोडासा नीटनेटका लावा त्याच्यामध्ये, कारण आपलं आता मी जे हे हवन घेतलं आहे ना तर ते माझं हवनकुंड थोडं बऱ्यापैकी छान मोठं आहे, सुंदर. तर मग त्याच्यामध्ये ना छान हवन होतं. तर त्याच्यानुसार त्याच्यात क्वांटिटी त्याच्यात सर्व सामान हे आलं पाहिजे. तर आता मी होमाची सुरुवात करतो आहे. तर सर्व मी घेऊन बसलो होतो होमासाठी, म्हणजे वाचनाचं पुस्तक वगैरे सगळं ग्रंथ वगैरे जो आपल्याला लागतो तो. तर सर्वप्रथम होमाच्या कुंडाला आपण हळदी कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायचा, दिवा ओवाळायचा आणि त्याला नमन करायचं. आणि आपल्या कुलदेवतेला, कुलस्वामिनीला, आपली जी कुळदेवी आहे, ग्रामदेवी आहे, वास्तुदेवता आहे, त्या सर्व देवांना नमन करायचं आणि त्यांना आवाहन करायचं की आता मी जो काही तुमची सेवा करतोय किंवा मी जी काही तुमची सेवा करतोय होमाची, तर त्या सेवेमध्ये तुम्ही या, माझ्या घरात तुमचा वास असू द्या, अशा प्रकारे म्हणून झाल्याच्या नंतर मग आपण होम आपला प्रज्वलित करायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता माझा छान असा मस्त होम सुंदर प्रज्वलित झालेला आहे, कारण मी बऱ्यापैकी त्याच्यात कापूर घेतला होता. तर अशा प्रकारे जर तुम्ही कापूर टाकून प्रज्वलित कराल ना तर होम खरंच खूप छान प्रज्वलित होतो. तर मग आता आपला होम कसा करायचा किंवा होमाची मांडणी कशी करायची, तर हे सर्व रीतसर मी तुमच्या सर्वांसोबत आत्तासुद्धा शेअर केलेलं आहे. पण होम करताना काय काय पठण करायचं किंवा काय काय आपण करू शकतो सेवा, तर त्या आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. होम हवन अगदी बरेच जण म्हणतात की होम हवन गुरुजींना बोलवून करायचा असतो, आपण स्वतः करू शकत नाही. तर असं काही नाही आहे. होम हवन तुम्ही तुमच्या घरात स्वतः बसून सुद्धा करू शकता.
असं नाही आहे की तुम्हाला गुरुजीच लागतात किंवा काय. आता मी एकटा आहे घरात, तर मग म्हणून मी केला होम, कारण सगळे त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात. सो मग तुम्हाला असं काय नाही की संपूर्ण कुटुंबच त्यामध्ये हवं आहे, असं अजिबात नाही आहे. जर असेल तुमचं कुटुंब तुमच्या सर्वांसोबत एकत्र, तर तुम्ही होम हवन एकत्र बसून करा. जर सगळे बिझी असतील, त्यांच्या त्यांच्या कामांमध्ये असतील व्यस्त, तर मग आपल्याकडे काय पर्याय नाही आहे, मग आपल्याला करावाच लागतो होम हवन. तर आता मी छान असं मस्त होम हवन करतोय. तर होम हवन करताना काय काय मी पठण करतो. तर सुरुवात जी 5 आहुती आपण देतो, तर ती श्री गणेशाय नमः या नावाने द्यायची. म्हणजे 5 वेळा जे आपण टाकणार, तर त्याला श्री गणेशाय नमः या नावाने टाकायचं. प्रत्येक नावापुढे स्वाहा हे आपल्याला बोलायचंच आहे. तर श्री गणेशाय नमः स्वाहा, श्री गणेशाय नमः स्वाहा, अशा प्रकारे म्हणत आपल्याला आहुती 5 वेळा त्याच्यात घालायची. त्याच्यानंतर मग नवार्ण मंत्र 108 वेळा घ्यायचा आहे. तर आपण एक नवार्ण मंत्र झाला की मग स्वाहा म्हणायचं. मग अशा प्रकारे 108 वेळा नवार्ण मंत्र म्हणत आपल्याला स्वाहा म्हणायचं. नवार्ण मंत्र झाल्याच्या नंतर तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ह्या मंत्राचा 108 वेळा जप करत सुद्धा तुम्ही अर्पण म्हणजे हा जो आपला होम आहे तो करू शकता. जर तुम्हाला कोणालाच नवार्ण मंत्र म्हणता येत नसेल किंवा वेळ नसेल, तर फक्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ह्या मंत्राचा जप करत 108 वेळा आपण आहुती घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग अजून एक ह्याच्यात तुम्ही श्री सुक्तम पठण करू शकता. एक एक ओळी वाचायची आणि स्वाहा म्हणायचं. तर मध्ये मध्ये तूपसुद्धा त्याच्यात घालत राहायचं, जेणेकरून ते नीटनेटकं छान मस्त हवन होत राहतो. तर असंच छान छान थोडं थोडं त्याच्यात काय काय आहे तर ते पठण करत राहायचं. जास्त काही नाही आहे. जर एकदम सिम्पल आता तुम्हाला मी सांगतो, जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नाही आहे आणि तरी पण तुम्हाला होम करायची इच्छा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आणि चांगलं मी तरी म्हणेल सर्व मंगल मांगल्येचा स्तोत्र थोडंफार मोठं आहे, मग त्याच्यात वेळ जाईल तुमचासुद्धा. तर तुम्ही जो आपला नवार्ण मंत्र आहे ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विंचे, तर त्याचा 108 वेळा जप करत तुम्ही एकदाच आपला जो होम आहे तो करू शकता. 108 वेळा आपण त्याच्यात आहुती द्यायची आणि त्याचं जो स्मरण आहे तर ते आपण करायचं. नाहीतर ओम कुलदेवी मंत्राचा जप करत ओम कुलदेवी नमः स्वाहा, 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 ओम
श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. अंबे माता तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव, आनंद, मान, सन्मान प्रत्येक गोष्ट देव हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना. आणि आज आहे आपल्या नवरात्रीचा 8वा दिवस, अष्टमी. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, अख्ख्या म्हणजे पूर्ण नवरात्री मधून अष्टमी, नवमी किती महत्वाचे दिवस मानले जातात. आणि आज असा माझा छान मस्त होम अष्टमीचा झालेला आहे. कसा झालाय मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. खूप दूर दूर असं मस्त झालंय, पण तो जो अरोमा आहे ना होमाचा, म्हणजे तो एक मस्त अरोमा येतो. तर तो अरोमा आहे ना, तो एकदम सुंदर आहे. अगदी असं वाटतं की तो सतत श्वास त्याच्यातनं घेत राहावा, इतका सुंदर असं सुगंध आहे. आणि अगदी असं घर माझं पूर्ण पवित्र असं झालं. असं वाटतं की साक्षात आज देव माझ्या घरात आले. आणि आज मी उंबरठ्यावरती लेपण, म्हणजे तुम्ही मला माहिती, मी तुम्हाला दाखवलं मगाशी, उंबरठ्यावर लेपण आणि एकदम सिंपल रांगोळी केली. तर तुम्ही मला अष्टमी सारखा एवढा मोठा दिवस आणि लेपण नाही उंबरठ्यावर, तर मी का नाही केलं ते तुम्हाला सांगतो. का आज मी ठेवलं आहे कन्यापूजन. सुरुवातीला तुम्हाला दाखवलं असेल की मी काय काय माझी तयारी कन्यापूजनाची सुरू आहे. तर आज मी कन्यापूजन ठेवलेलं आहे. तर मग कन्या काय करतात, ज्या ज्या कन्या येतात ना, तर त्यांचा पहिला पाय माझ्या उंबरठ्यावरतीच पडतो. आणि उंबरठ्यावर पडला की मग ते सगळं घरभर हळद 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 होणार आहे. तर मग मी लेपण नाही केलं, फक्त साधी शास्त्रोक्त पूजा केली. रांगोळीचं पण तेच आहे, ज्या आपल्या कन्या येतात त्या छोट्या छोट्या कन्या असतात, तर त्या पटापटा रांगोळ्या विस्कटवतात. तर म्हणून मग मी रांगोळी पण नाही काढली. म्हणतं साधीशीच रांगोळी काढू जी आपण डेली काढतो. तर अशी प्रकारे छान माझी आजची पूजा झाली. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने होम कसा करायचा तर हे तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. तर अष्टमीच्या दिवशी मी जे कन्यापूजन केलेलं आहे तर ते मी तुमच्या सर्वांसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.